निलेश ओकांना ऐकण्याची। सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आपल्या पुढे आला आहे हा बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमाद्वारे ओक सर्वांना अतिशय परिचित आहे, पण त्यांची एक ओळख मी करून देईन। त्याच्या आधी मी श्री निलेश ओक यांना मंचावर आमंत्रित करते। मी श्री विराज राऊत यांना मंचावर येऊन श्री निलेश ओक यांचे स्वागत करण्याची विनंती करते। आणि आता आपण यांची एक थोडक्यात ओळख करून घेऊया। निलेश नीलकंठ ओक हे एक लेखक, मूलभूत संशोधनात रमणारे संशोधक, टेडेक्स वक्ता, UAAICT चे नावाजलेले माजी विद्यार्थी आणि उत्तम कीनोट भाषण देणारे वक्ता म्हणून लोकप्रिय आहेत। त्यासाठी अनेक संस्था त्यांना निमंत्रित करण्यासाठी उत्सुक असतात। त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये BS आणि MS केले आणि नंतर एक्झिक्युटिव्ह MBA ही केले। त्यांची 5 क्रांतिकारक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत। 5ही मराठी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत। व्हेन डिड महाभारता वॉर हॅपन, द हिस्टॉरिक रामा, भीष्म निर्वाणा, अँटिक्विटी ऑफ इंडियन ॲस्ट्रॉनॉमी, सुग्रीवास अटलास ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत। संपूर्ण जगभर भरपूर प्रवास करीत विश्वविद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत असतात। तसाच संवाद मुख्य धारेतील श्रोत्यांशीही साधतात। त्यांच्या कामाने कादंबऱ्या, कादंबरिका, माहितीपट आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे। त्यांचा अनेक विषयाचा आणि जागतिक संस्कृतीचा गाढा अभ्यास आहे। ते अनेक वाचकांना, श्रोत्यांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या पुरातनतेचे भान आणून देऊ इच्छितात। त्यामुळे लोकांना आपल्या संस्कृतीचे खरे आणि पूर्ण भान येईल आणि ते इतर इंडिक संशोधक ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीला लोकांसमोर सादर करतात त्यांच्या बनावट सादरीकरणासमोर आपल्या संस्कृतीच्या खऱ्या, संपन्न आणि समृद्ध रूपाचे समर्थन करू शकतील। निलेश ओक आपला युक्तिवाद शास्त्रीय, कुशाग्र बुद्धी, वस्तुनिष्ठ पुरावा आणि तार्किक कारणमीमांसेतून उभा करतात। ते इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस या डार्थमाउथ, मॅसेच्युसेट्स येथील अमेरिकन संस्थेत संशोधक आणि अधिवक्ता, प्राध्यापक या नात्याने निगडीत आहेत। तर आता आपण अधिक विलंब न करता श्री निलेश ओक यांना विनंती करूया की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी। सर्वांना नमस्कार, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग। काल संजय उपाध्यायांच्या व्याख्यानाला किती लोक होती? त्यांचं ऐकताना त्यांनी माझ्या लक्षात आलं की ते म्हणाले की कान काही असे बंद करता येत नाहीत, बरोबर? पण आता बघायला लागलं तर डोळे बंद करता येतात, म्हणून म्हटलं मी आज PowerPoint वापरणार नाही आहे त्यांचं ऐकून। आपण कानाचंच करूया। बरं, माझ्याकडे एक कागद दिसतोय, तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये, त्याचं कारण सांगतो। इन्स्टिट्यूट म्हणजे ती इंजिनिअरिंग असो, मेडिसिन असो, बिझनेसची असो, किंवा आपल्या काही बऱ्याच फाउंडेशन्स असो, किंवा लिट फेस्ट असो, लिटरेचर फेस्टिवल, तर तुम्हाला संधी मिळाली। प्रत्येक वेळी माझी पत्नी, तिचं नाव अश्विनी, आत्ताच ती म्हणजे कालच इंडियातून डेनवरला लँड झालेली आहे, पण ती मला नेहमी विचारते, आज रेकॉर्डिंग ऑफिशियली ते चांगलं आहे, ती नेहमी विचारते माझं नाव घेतलंस का? म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ती असं सांगते मला की तू बोलायला लागलास की इतका डायग्नोज होतोस की कोणत्या विषयातून काय बोलतोस हे कळत नाही, असं होऊन जातं, म्हणून तू नेहमी असे मुद्दे घेऊन येत जा। त्यामुळे 4 मुद्दे आणणार आहेत, आपण त्याच्यावर बोलू। पण दुसरा उद्देश माझा असा होता की तिचं मी नाव घेतलं हे तुम्ही सगळे मला विटनेस आहात। किती जण आज म्हणजे आता इथे आपल्या ऑडिटोरियम मध्ये जे आहेत की ज्यांनी आज इथे येण्यापूर्वी
माझा एखादं पुस्तक किंवा एखादा चांगले 2-4 ब्लॉग किंवा एखादा एक साधारण तासाभरापेक्षा जास्त असा व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी हटवर बघितलेला नाही त्यांनी हटवर केला. ओके, तो सुद्धा नंबर म्हणजे डिसेंट आहे, 20% वगैरे 30% नंबर आहे. आणि त्यांच्याकरता ज्यांनी माझे बघितले त्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे त्यांनी किती रिस्क घेतली आपल्याला माहिती नाही, त्यांना माहित नाही. अच्छा, काय करताय? थोडा दूर घेतला तर बेटर होतंय. हा, असं ट्राय करू. ठीक आहे. विषय आपल्याला माहिती आहे, फक्त भारतालाच इतिहास का आहे अशा अर्थाचा. एक साधारण 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता ज्यांनी खूप बघतात त्यांना ते थोडंसं रिपीट होईल, पण त्याला काही इलाज नाही. इनफॅक्ट बरेच वेळा मला असं 15 वर्ष मागचे मी हे लेक्चर देतोय आणि मला हा नेहमी प्रश्न पडतो की आता मी तेच सांगितलंय तेच परत सांगायचं का, पण त्याच्यातही वेळ मिळाला तुम्हाला मी कथा सांगेल की त्याच्यामुळे काही खरा प्रॉब्लेम होत नाही, त्याच्यावर वेळ मिळाला तर मी येतो. पण 8 वर्षापूर्वीची गोष्ट, एक ऑक्सफोर्डला म्हणजे सिरीज असते कॉन्फरन्सची, त्याला ते कॉफी टेबल कॉन्फरन्स म्हणतात. फार सुंदर फॉर्मॅट असतं, टेड टॉक सारखं फॉर्मॅट असतं, 20 मिनिटाचं फॉर्मॅट असतं. आणि 20 मिनिटाचे 2 लोकांचे टॉक झाले की 90 मिनिटं ते ओपन अप करतात. म्हणजे आपण कॉरिडॉरमध्ये बाहेर गेल्यासारखं ड्रिंक्स आहे, फूड आहे आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. मी त्याच्यामध्ये 2 पेपर प्रेझेंट केले होते. तुम्हाला कधी नाव माहिती असेल म्हणून मुद्दाम सांगतो. संकेत कुलकर्णी लंडनचे, किती जण ऐकलं. संकेत आणि मी एक पेपर प्रेझेंट केला होता की ज्याच्यामध्ये सुश्रुत, तुम्ही जर विकिपीडियात गेला तर त्याचा काळ 600 BC असं सांगितला जातो. आणि तो कधीतरी आपल्या कुठेतरी कोलंबिया युनिव्हर्सिटी 600 BC म्हणाली तर आपल्याकडे भारतीयांचा ओढ भरून येतो. तसं नाही येते, ती अत्यंत चुकीची गाढवपणाची डेट आहे. आता मी अगदी शब्द माईल वापरतोय, हे लक्षात घ्या. तर त्या कॉन्फरन्समध्ये आपल्याला सुश्रुताचा नक्की काळ सांगता येत नाही, पण सुश्रुत हा नक्की 8000 वर्षाच्या आधी होऊन गेला. नो इट्स नो बट्स असं संशोधन संकेताने मी मांडलं होतं. दुसरा जो पेपर होता, एक मुद्दाम पार्श्वभूमी तुम्हाला अशा करता सांगतो म्हणजे पुढचा झालेला घटना तुम्हाला कळेल. दुसरा जो पेपर होता त्याच्यामध्ये सूर्य सिद्धांत असं आपलं खगोलशास्त्राचं पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला किती जणांनी सूर्य सिद्धांत वाचलाय? एक हात मी त्याला. त्याचं 1 मिनिट मी टायमिंग करता बघतो. मला कुठे टायमर वगैरे आहे का इथे दिसतोय का? तुम्ही सांगा. त्याचं महत्व म्हणजे असं की आपण एखाद्या 2 लोकांनी कुठेतरी वाचलंय. जेव्हा वास्को डी गामा भारतात आला आणि त्याच्यानंतर भारताचं सगळं साहित्य म्हणजे नुसतेच मसाले आणि गोल्ड आणि घेऊन जात नव्हते, साहित्य पण घेऊन जात होते. जेसुइट स्कॉलर्स आले, ते सगळे साहित्य घेऊन जायला लागले. त्याच्यामध्ये तो म्हणजे सूर्य सिद्धांत हा जगामध्ये प्रसिद्ध असा ग्रंथ आहे खगोलशास्त्राचा, भारतात नाही. इनफॅक्ट भारताच्या बाहेर जास्त प्रसिद्ध आहे मागच्या 300-400 वर्षामध्ये. तर त्याच्यातले फक्त 3 श्लोक एका चॅप्टर मध्ये घेऊन ते एकत्र जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. म्हणजे जसं आपण शब्द कोडं सोडवतो किंवा जिक्सॉ पझल सोडवतो असं केलं तर तो जो काळ येतो तो 12,000 BC म्हणजे 14,000 वर्षापूर्वीचा येतो. असा दुसरा पेपर होता. तो माझा हा पेपर झाला 14,000 वर्षाचा. त्यानंतर मध्ये तो सेशन होता 90 मिनिटाचा, ड्रिलिंग करतात ते त्याला. तर तो एक असा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा प्रोफेसर, मराठीत सांगायचं म्हणजे अगदी रागा आलेला, चेहरा त्याचा बदललेला, तणतण तसा माझ्याकडे आला आणि मला यू डोंट हॅव हिस्ट्री. म्हणजे तो शेकतच होता, कारण 12,000 कुठे त्यांनी आपल्याला सांगितले आर्यन आले 300, 3,500 वर्षापूर्वी. तो शेकतच होता, पण यू डोंट हॅव हिस्ट्री. त्याच्या नशिबानं त्या दिवशी माझा मूड चांगला होता म्हणून मी त्याला म्हटलं यू आर राईट. म्हटलं वी डोंट हॅव हिस्ट्री. मी तुला असं नाही, आपल्याकडे हिस्ट्री आहे, पण आता त्याच्याशी कशाला वाद झाला? प्रत्येकाशी बोलताना त्याच्या बुद्धीप्रमाणे बोलावं. मी म्हटलं ओके, वी मे नॉट हॅव अ हिस्ट्री बट इट डझंट मॅटर, वी हॅव इतिहास. आता तुम्ही जेव्हा हसलात ना, आता तुम्ही म्हणत असाल की मी त्याच्यावर शब्दच्छल केला त्याचा, म्हणजे हिस्ट्रीच्या ऐवजी इतिहास म्हटलं. तसं नाहीये. इतिहासाचा फार वेगळा अर्थ आहे. म्हणजे इतिहासात हिस्ट्री आहे का? आहे. हिस्ट्रीमध्ये इतिहास आहे का? तर ते आहे, पण याची पूर्ण वेगळ्या व्याख्या आहे. ती व्याख्या काय आपण तीही बघूया. पण त्या कॉन्फरन्समध्ये तो पुढे निघून गेला. त्यातला आणखी एक मुद्दा फक्त सांगतो. तो असा, कारण मी त्याच्यामध्ये कोपर्निकस, ॲस्ट्रॉनॉमी असल्यामुळे केपलर, न्यूटन, आईन्स्टाईन नावं घेतली होती. तर तो काही सायन्सच्या बॅकग्राऊंडचा नव्हता, पण दॅट्स बिसाइड्स द पॉइंट. तो मला म्हणला लुक, इव्हन न्यूटन इज रॉंग. मी म्हटलं यू आर राईट, पण म्हटलं न्यूटन इज लेस रॉंग दॅन केपलर.
केपलर, खरीच गोष्ट आहे, केपलर इज लेस रॉंग दॅन कोपर्निकस, कोपर्निकस इज लेस रॉंग दॅन टोलेमी. सगळ्यांना कळतंय? म्हणजे अशीच आपली पुढे पुढे वाढ होत जाते. त्याला ते काही कळून नाही, तो सँडविच खायला निघून गेला. त्या कॉन्फरन्स नंतर जेव्हा मी विचार करायला लागलो तर माझ्या काय लक्षात आलं, त्याला मी म्हणताना म्हटलं होतं की आमच्याकडे इतिहास आहे, पण नंतर जेव्हा मी विचार करायला लागलो तर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे इतिहास असं नाही, फक्त भारताकडेच, आपल्याकडेच इतिहास आहे. मग तो काय आहे, म्हणजे काहीतरी असं जरा कॉलर टाईट करण्यासाठीचा मुद्दा नाही येतो. कारण आपल्याला असं सांगितलं जातं, आता इथले सुद्धा लोक जर उभं करून विचारलं की किती जणांना वाटतं की आपल्याकडे खरोखर प्राचीन इतिहास आहे, तर बरीच लोक आता इथे आता आलोच आलो तर हात वर केला तोच प्रॉब्लेम होईल म्हणून करतील. पण बऱ्याच जणांना आपलं इतकं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे की आपल्याकडे नाही असं सांगतो. त्याच्याआधी 2000 वर्षाच्या मागे, 3000 वर्षाच्या मागे कुठे काय आहे, इंडस व्हॅलीचं काही आपल्याला स्क्रिप्टच कळली नाही, अशा काहीतरी विचित्र कथा सुरू होतात. त्याच्याकरता आपण विचार करणार की भारताकडे इतिहास का आहे किंवा फक्त भारताकडे इतिहास काय आहे. समजा आता आपली आता जो BOMचं कन्व्हेन्शन होत आहे हे आपल्याला एक 10,000 वर्षानंतर येणाऱ्या लोकांकरता आपल्याला ते नमूद करून ठेवायचे. तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे तुम्हाला प्रश्न विचारत असत नाही त्याचे उत्तर सांगतो की अशी आपल्याकडे एक समृद्ध भाषा पाहिजे की ज्या भाषेमध्ये सगळं जे नीट झालंय ते नीट लिहून ठेवता येईल आणि ते फार असं काय म्हणूया इफिशियंटली लिहून ठेवता येईल. आणि ज्या अशा भाषेमध्ये की ती हजारो वर्षांनी सुद्धा बदलत नाही किंवा फारशी बदलत नाही, अशी भाषा जगाच्या पटलावर आता उपस्थित असलेली, उपलब्ध असलेली आणि हजारो वर्षापूर्वी उपलब्ध असलेली म्हणजे एकच भाषा, ती म्हणजे संस्कृत. हा काहीतरी परत संस्कृतचा अभिमान म्हणून नाही, संस्कृत बद्दल किती आपली वाताहत झालेली आहे आता भारतामध्ये ते सांगायचं बसतं तर दुसरा 1 तास लागेल. म्हणजे परिस्थिती फार चांगली असं नाही, पण संस्कृती भाषा आहे. त्या भाषेमध्ये तुम्हाला काय झालं, कसं झालं वगैरे सांगता येतं. पण केव्हा झालं हे हवं असेल तर तुम्हाला एक टाइम स्टॅम्प लागतो. आता आपण तारीख सांगतो ना, म्हणजे 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट 2026. पण जर तुम्ही खूप काळ मागे गेलात ना तर सगळ्यांचा गोंधळ होतो. म्हणजे भास्कराचार्यानं तो गोंधळ संपायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एक नवीन गोंधळ सुरू केला एक 1500 वर्षापूर्वी. त्या गोंधळाचं नाव म्हणजे कलियुग आणि कलियुगाचा प्रारंभ 3102 BC. किती लोकांना हे माहिती आहे? म्हणजे युगाब्द कॅलेंडर बघितलं असेल, युगाब्द 5000 काहीतरी वर्ष असतं किंवा कलियुग केव्हा सुरू झालं 3102 BC वगैरे. हे अत्यंत चुकीची माहिती येते आणि ते आपण सगळे प्रसिद्ध करतोय. विश्व प्रशिक्षण कॅलेंडर केलंय ते सध्या तसंच ठेवूया, कारण तसं तर ग्रिगोरियन चुकीचं, तसं तर जुलियन चुकीचं अशा अर्थाने. पण ही जी माहिती आहे ना ही आपल्या नवीन काहीतरी सोडवताना चुकीची माहिती तशी आलेली आहे. ऍस्ट्रॉनॉमी इज टाइम असा एक सिद्धांत आहे, जगभर तसंच आहे. पण भारतानं जो म्हणजे वाल्मिकी आणि व्यासाने जे सांगितलं ना ते फार वेगळ्या पद्धतीने टाइम सांगितलं. त्यांनी कसं सांगितलं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं नाही सांगितलं की 7 जुलै किंवा असं नाही सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की महाभारत केव्हा झालं. ते म्हणजे महाभारत अशा वेळी झालं की आपल्या सप्तर्षी मधली जी अरुंधती आहे ती वसिष्ठाच्या पुढे चालत होती, त्यावेळी महाभारत झालं. याच्या विषयात विसुता राजस त्रैलोक्य साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत. महाभारत केव्हा झालं ते अशा वेळी झालं की मार्गशीर्षाचा महिना हा विंटर सोल्स्टिस म्हणजे आपण उत्तरायण म्हणतो सध्याचा 21 डिसेंबर यापासून 3.5 महिन्यांनी दूर होता. 3.5 महिने आधी येत असे तो. आता तो तिथंच येतो, डिसेंबर मध्येच येत होतो. 3.5 महिने आधी जेव्हा येत होता तेव्हा महाभारत झालं. आणखी केव्हा झालं तर ज्यावेळी गुरु आणि शनी या विशाखा नक्षत्राजवळ 1 वर्षभर उभे होते. आता ते प्रत्येक 60 वर्षांनी उभे असतात. त्यातलं कोणतं 60वं वर्ष आपल्याला शोधून काढायचं. अशा पद्धतीने सांगितलं. त्यामुळे टाइम स्टॅम्प आता सध्या आपण जसं करतो तसा टाइम स्टॅम्प दिलेला नाही. आणि तिसरी गोष्ट, आता काल आपण बसलो होतो, काल रात्री गप्पा चालल्या होत्या. सप्रे आलेत का? तर असं बोलताना असं जनरल डिस्कशन झालं. ते म्हणे की पण आपल्याला विश्वास कसा बसणार की हे जे ग्रंथ आहेत, जेव्हा कधी महाभारत झालं असेल, जेव्हा कधी रामायण झालं असेल, हे ग्रंथ आपल्याकडे जे आले ते जसेच्या तसे आले, म्हणजे त्याच्यामध्ये फार बदल झाले नाही, हे आपल्याला कसं कळणार. तर त्याचं उत्तर असं आहे, आपल्याकडेच एक पद्धत आहे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी वगैरे सगळीकडे, पण गुरु शिष्य परंपरा ही जी काही गोष्ट आहे तो माझा असा विषय नाहीये. गुरु शिष्य परंपरेमुळे ते आपल्याला पिढ्यानपिढ्या ओरली किंवा रिटर्न या फॉर्म मध्ये आलं. अजूनही तुम्हाला अनेक लोक माहिती असतील, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल तर, की जे हातानं ज्ञानेश्वरी लिहून काढतात.
आत्ताच्या युगात सुद्धा सुंदर अक्षरामध्ये, आणि मग ते कुणीतरी एका चांगल्या व्यक्तीला भेट देतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते वेगळं आलेलं आहे आणि अशीच वर्णन तुम्हाला मिळतात. आता व्यास आणि वाल्मिकी हे नुसतेच कवी नव्हते, किंवा आता कवीची आपली कल्पना सुद्धा. एक मिनिट, माझा आवाज नुसता येतोय का सांगा, चांगला येतोय का त्यापेक्षा? नाही, मी याच्यावरच बोलतो. थोडा याच्यामध्ये आवाज घुमतो आहे ना, माईक इज बेटर. हे नुसतेच कवी नव्हते, पण नुसतेच कवी नव्हते म्हणून चुकीचं आहे, कारण कवीचा अर्थच फार वेगळा होता. आताच्या आपल्या कवी काय संमेलन वगैरे बघून असं वाटतं की हातीचे हे का कवी, तसं नाहीये. व्यास वाल्मिकी हे उत्तम ऍस्ट्रॉनॉमर होते. म्हणजे ज्याला आपण वेदांग जे म्हणतो, शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ, ज्योतिष म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी, ओके, आणि कल्प म्हणजे याचा उपयोग कसा करून घ्यायचा याचं उत्तम ज्ञान त्यांना होतं. आणि म्हणून त्यांनी ग्रंथ तसे लिहिले आणि ते आपल्यापर्यंत आले, गुरु शिष्य परंपरेने आले. आता आपल्याकडे जो महाभारत जो ग्रंथ आपण वाचतो ना, किती जणांनी महाभारत वाचलाय? म्हणजे पूर्ण नाही, कारण पूर्ण वाचलाय तो जनरली खोटं बोलतो असं म्हणता येईल कदाचित. नाही, वाचू शकतात, मी अनेक वेळा वाचलेलं आहे. ज्यांनी वाचलंय त्यांच्या लक्षात येईल की 1,00,000 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये सगळं सहसंदप्त आहे. म्हणजे काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन वगैरे असं होत नाही. एवढं करणं याच्याकरता एक वेगळी प्रतिभा लागते. आता हे कसं समजून घ्यायचं? ठीक आहे, आपल्याकडे ग्रंथ आहे, पण ते संस्कृत. पहिल्यांदा मला असं माझं लेक्चर झाल्यानंतर सगळे लोक पहिल्यांदा विचारतात की अच्छा नाही, छान विदेशी चांगलं लेक्चर झालं, मला पण संस्कृत शिकायचंय, कुठे सुरू करू? आणि वय वर्ष किती? 30, 40, 50, 60 वगैरे? नाही, टू लेट. पण संस्कृत शिकायची गरज आहे असं नाहीये. इनफॅक्ट तुम्ही आधी काय करायचं ते ठरवा, ते करायला लागा, आणि जिथे तुम्ही अडून बसाल की आता संस्कृत शिवाय पर्याय नाही, तेव्हा संस्कृत शिकायला लागा. ओके, इतकी संस्कृतची भाषांतर आहेत, इतकं काय काय आपल्याकडे. फक्त जगामध्ये भाषेकरता युनिव्हर्सिटी एकच आहे, तुम्ही दुसऱ्या तिथे मला मुद्दा मांडून दाखवा. हे भाषा सगळीकडे शिकवतात, पण संस्कृत, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी विथ 54 कॅम्पस ही आपल्याकडे आहे. ओके, पण त्याची काय अवस्था आहे तुम्ही बघा. किती लोकांना संस्कृत बोलता येतं सांगा, हात वर करा. आय रेस्ट माय केस. सो त्याच्याकरता संस्कृत शिकायचं असं जर केलं ना, तर तुम्ही संस्कृत आयुष्यभर कदाचित घेऊन पुढे शिकाले, पण त्याचा तुम्हाला गाडीचा उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं हे ठरलं पाहिजे. आणि मग उलट जाता जाता जेव्हा तुम्ही अडकून पडाल तेव्हा तुम्हाला संस्कृत शिकायचं आहे. व्यासाला ते संस्कृत येतच होतं, त्यांचं प्रभुत्व होतं, वाल्मिकींचं प्रभुत्व होतं, ऍस्ट्रॉनॉमी होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. आता हे आपल्याला समजून घ्यायचे की ह्याच्यामध्ये आहे काय. तर 2-3 गोष्टी. आताच आपल्या जे मागच्या 400-500 वर्षामध्ये जी आपल्या विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली, त्याचं तुम्हाला सांगतो. खरं फ्रेमवर्क एकच आहे, पण ते एक झाल्यानंतर पुढचा जो माणूस प्रश्न विचारतो, मग मी सांगतो देर इज दुसरं फ्रेमवर्क पण आहे. मग काहीतरी तो प्रश्न विचारतो, मग असं कसं, कुठे सुरू करू? म्हणजे सांगकाम्या बाळगोबासारखी ज्यांना माहिती असेल स्टोरी, तशी ती परिस्थिती होते. एखादा म्हणतो की निलेश मला तुमच्यासारखं काम करायचंय. मी म्हणतो ठीक आहे, कर ना. नाही, सुरू कुठे करू? म्हटलं हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता सचिन तेंडुलकर काय विचारायला गेला नाही की क्रिकेट खेळू का अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू, त्याने ठरवलं अभ्यासात नाही करायचं. प्रिन्सेस जोशी विचारायला गेले नाही कुणाला तरी की पळून जाऊ का घरातून. तसं नसतं. तसं झालं तर तीच तुमची पहिली चूक आहे. एक फ्रेमवर्क सांगतो की आता आपलं जे आधुनिक विज्ञान आहे त्याचा सगळ्याचा अर्क जर काढायचा असेल ना, किती जणांनी सर कार्ल पॉपर असं नाव ऐकलंय? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑस्ट्रियन होते मूळचे. एका दुसऱ्याने ऐकलंय, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी जे पद्धत सांगितली त्याला आपण फ्रेमवर्क म्हणूया. ते फ्रेमवर्क म्हणजे अशी आहे की एखादा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सोडवण्याकरता तुम्ही एक हायपोथेसिस मांडता, प्रमेय मांडता. ते हायपोथेसिस मांडलं की तुम्हाला कळतं कोणता पुरावा गोळा करायचा आहे. एक तर वाचून गोळा करायचा आहे, कुठे जाऊन शोधून डिगिंग करून गोळा करायचा आहे, आकाशात बघून गोळा करायचा आहे, पाण्यामध्ये बुडी मारून गोळा करायचा आहे, किंवा लॅबमध्ये जाऊन एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग तो पुरावा घेतल्यानंतर आपण ज्याला इंद्रिय प्रामाण्य म्हणतो तशा पद्धतीने आपण त्याच्यावर अनुमान काढतो. आणि तसं करताना बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरतो. ते बऱ्याच जणांना कळत नाही. बऱ्याच गोष्टी गृहीत धरताना त्याच्यावर प्रश्न विचारत असतात. आता हे पॉपरने जे सांगितलं ते इंग्लिशमध्ये मला सांगायचं ते असं मी म्हणेन की इट्स अ ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज. अगदी काही आपले जे मराठी प्युरिस्ट असतील ते म्हणते की पण तुम्ही इंग्लिशमध्ये का बोलताय असं. याचं कारण म्हणजे आपल्या मराठी लोकांची आता मातृभाषा इंग्लिश झालेली आहे. बरेच वेळा मी मराठी सांगितलं कळलं नाही म्हणतात, मग मी इंग्लिशमध्ये सांगतो म्हणतात ना आता कळलं. आता हेच आहे ना, हेच हजारो वर्ष तुम्ही मागे गेलं तर दर्शनशास्त्र असं किती जणांनी ऐकलंय? दर्शनशास्त्र भारतातली
म्हणजे वैशेषिका, न्याय, सांख्य, योग वगैरे. दर्शनशास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी सेज गौतमानं न्यायदर्शनामध्ये हेच सांगितलंय. पण ते जोपर्यंत वेस्टला येऊन ते टर्न मारून आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण काही जागे होत नाही. त्यानं नुसतं सांगितलं पंच अवयवा, ही संस्कृतची ब्युटी आहे. म्हणजे ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्रेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ थिअरी, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज असं सांगतात. म्हणतो काय 5 एलिमेंट वापर, पंच अवयव वापर, परार्थ अनुमान वापर. सगळ्यांची चेहरा, काही लोकांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसतात, हे काय? मग ते पंचअवयव तेही सांगतात. ते अपंचअवयव काय? तर प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन आणि अवयव. ते हे जे 5 गोष्टी सांगितल्या आणि पॉपरच्या 5 गोष्टी सांगतोय ते जशाच्या तशा. ओके, आता हे जर तुम्ही नुसतं टूल, म्हणजे मागची 35 वर्ष मी हेच एक टूल वापरतोय. आता याच्यातून काय शक्य आहे म्हणून तुम्हाला हायलाइट म्हणून तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये काय शक्य आहे, महाभारतापासून आपण सुरुवात करू. ओके, महाभारतामध्ये 1 लाख श्लोकाच्या ग्रंथामध्ये 300च्या आसपास खगोलशास्त्राचे पुरावे, ते तुम्ही विज्ञान बुद्धीनं, तंत्रयुक्ती, तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकत्र आणले. म्हणजे जसं आपण जिक्सॉ पझल सोडवतो, क्रॉसवर्ड पझल सोडवतो. जेव्हा तुम्ही क्रॉसवर्ड पझल किती लोक सोडवतात किंवा सोडवलेलं आहे आधी? ओके, त्यांना एकदम सोपं आहे. ॲस्ट्रॉनॉमी करायची गरज आहे असं नाही. ते जसे आपण क्लूज वापरतो, उभे आणि आडवे क्लू वापरतो, आणि आपल्याला माहित असतं की जे पेपरमध्ये, मॅगझिनमध्ये येतं त्याचं एकच उत्तर आहे, कोणीतरी ते डिझाईन केलंय. तसं हे जे आपलं जे वाल्मिकी रामायण आहे किंवा महाभारत आहे त्याचं डिझाईन केलेलं आहे. हे काही कोइन्सिडेंटली काहीतरी निलेशोकाने ट्राय केलं आणि कुठेतरी झालं असं नाहीये. त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला महाभारत वाचावं लागेल. वैशंपायन त्याचं वर्णन करताना हा ग्रंथ कसा आहे याचं कसं वर्णन करतात माहितीये का? ते म्हणतात ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनिर्गुडम कुतूहलानी भरलेला, गूढ गोष्टींनी भरलेला, आणि मुद्दाम ज्याच्यात गाठी मारून ठेवलेल्या आहेत, आपल्या त्या क्रॉसवर्ड कोड्यातल्या त्या गाठीच असतात, अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि तो सोडवायचा आहे तुम्हाला. त्याच्यावरून सुद्धा आपण कितीतरी चुका करतो. किती लोकांनी हे ऐकलंय? मोठी मोठी नावं आहेत, महाराष्ट्रातली आहेत आणि भारतातली सुद्धा आहेत. म्हणजे अगदी पद्म अवॉर्ड्स वगैरे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पर्यंतची लोक आहेत. सगळी लोक आहेत त्याच्यामध्ये. काय म्हणतात तुम्ही? किती जणी ऐकलंय की पहिल्यांदा व्यासानी जय नावाचा 8000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला? हात वर करा. त्यानंतर वैशंपायनाने त्याच्यामध्ये भर करून 24,000चा केला, असं किती जणांनी ऐकलंय? आणि त्यानंतर काळाच्या ओघामध्ये, हजारो वर्षामध्ये, शेकडो वर्षामध्ये त्याच्यात भर पडत आता 1 लाख श्लोकांचा झाला. ओके, याच्यासारखं चुकीचं, मूर्खपणाचं, उद्धटपणाचं वाक्य नाही. ते कोणी म्हणून याच्या बरोबर उलट महाभारतात माहिती दिलेली आहे की व्यासाने 1 लाख श्लोकाचा ग्रंथ लिहिला. त्यातली उपाख्यानं म्हणजे उपकथा असतात ना, त्या बाजूला काढून वैशंपायनाने 24,000 श्लोकांची भारत संहिता निर्माण केली. आणि अशा 1 लाख श्लोकांच्या महाभारतामध्ये 8,800 असे गूढ श्लोक आहेत की ज्याचा अर्थ अर्थातच व्यासाला माहिती आहे, गणेशाला माहिती आहे त्याचा अर्थ, ज्याचा अर्थ शुक गोस्वामींना माहिती आहे, पण याचा अर्थ नक्कीच संजयाला कळलाय की नाही हे माहिती नाही. असा तो श्लोक आहे. याच्यावरून कोण असा तर्क काढू शकतं की 8,800 श्लोकांचा जय नावाचा ग्रंथ लिहिला? पण ऐकलंय ना तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही विटनेस आहात त्याच्याकरता. तर 300 श्लोक जर तुम्ही एकत्र आणले तर त्याच्याकरता निलेशोकाची गरज नाही. म्हणजे ते माझ्या नावावर काहीतरी स्टॅम्प मारायचं म्हणून ते ठेवलेलं होतं 2009 पर्यंत. पण कोणीही केलं, तुमच्यापैकी कोणीही केलं तरी उत्तर एकच येतं. आता शब्द कोड 10 लोकांनी सोडवलं त्याच पेपर मधलं उत्तर तेच यायला पाहिजे ना, नाहीतर ते सुटणारच नाही. तसंच आहे. त्याचं जे उत्तर येतं ते 5561 BC, म्हणजे जास्त लोक जाण्याची गरज नाही, 7500 वर्षापूर्वी. रामायणामध्ये वाल्मिकी रामायण तुम्ही घेतलं, 24,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये खगोलशास्त्राचे 600च्या आसपास पुरावे येतात, 575च्या वर. परत जिक्सॉ पझल, क्रॉसवर्ड पझल एकत्र आणलं तर त्याचं जे उत्तर येतं ते राम रावण युद्धाचं जे वर्ष येतं ते 12,209 BC. म्हणजे साधारण लक्षात ठेवायला 14,000 वर्षापूर्वी. महाभारत 7,000 वर्षापूर्वी, रामायण 14,000 वर्षापूर्वी. आता आपल्याला 7चा पाढा करायचा तर आपण करू शकतो. 7-21 आपण जाऊया. त्या दोन्ही ग्रंथामध्ये, हे इतिहासाच्या दोन्ही ग्रंथामध्ये सगळ्या 4 वेदांचा उल्लेख आहे. आणि 4 वेदांचा उल्लेख असल्यामुळे आपल्याला काय सांगता येतं कमीत कमी वेदाच्या काळाबद्दल? 14,000 वर्षाच्या आधी असले पाहिजे ना. आता सरस्वती नदीला किती लोकांनी भेट दिली? ती दिली ती चुकीच्या नदीला दिली आहे. ऋग्वेदाच्या सरस्वतीशी त्याचा काळीचा संबंध नाही. तुम्ही मानाला गेला असाल, बरोबर,
किंवा आपलं प्रयागराजला गंगा, यमुना, गुप्त, सरस्वती वगैरे. पण जी ऋग्वेदाची जी सरस्वती आहे त्याची जी ऋग्वेदातली वर्णन आहेत, नदी तमे, अंबी तमे, देवी तमे, सरस्वती, गिरिभ्या समुद्रा, प्रचंड सगळ्यात मोठी नदी म्हणजे गंगेपेक्षा मोठी, यमुनेपेक्षा मोठी, सतलजपेक्षा मोठी, कावेरीपेक्षा मोठी, नर्मदेपेक्षा मोठी, गोदावरीपेक्षा मोठी, कृष्णेपेक्षा मोठी, अशी वर्णन आहेत तिची. आणि आता जो आपण जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, हायड्रॉलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स या सगळ्याचा जो मी अभ्यास केला मागच्या 200 वर्षाच्या रिसर्च पेपर्स मधला, तर तुम्हाला कळतं की अशी नदी भारतात होती पण मागच्या 25,000 वर्षात नव्हती. त्याच्यावर काय सांगता येईल तुम्हाला की आपले जे वेद आहेत ते कमीत कमी 25,000 वर्षाच्या आधीच आहेत. म्हणजेच 21,000 पाड्याकरता आपण 21,000 घेऊया, 21,000 वर्ष जाता येतं. 28,000 पुढचा 28 ना, 728, 28,000 वर्षापूर्वी आपल्याला काय सांगता येईल. मी तुम्हाला भारताचा इतिहास किती जुना आहे ते आता सांगतोय मी तुम्हाला. आता जी आपण नक्षत्र वापरतो, 28, 27, 28 नक्षत्र वापरतो आपण. ओके, कोणी स्वातीताई आहेत का आपल्या ऑडियन्स मध्ये? उभ्या राहा जरा, सगळ्या स्वातीताई उभ्या राहा. छान छान. ओके, त्यांचे फोटो घ्या, स्वातीताईंचे फोटो घ्या. ओके, धन्यवाद. तर आता मी नाही, आपण तुम्हाला नुसतं फक्त जरी मी बाकी काही सांगितलं नाही, फक्त स्वातीताईंची गोष्ट सांगितली आणि तुमच्याकडे तो आईस ब्रेकर तरी सुद्धा तुम्हाला कळेल. म्हणजे 60,000 किंवा 80,000 वर्षाचा भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास, खगोलशास्त्राचा इतिहास हे एका स्वाती शब्दामध्ये. 60,000, 6,000 वगैरे काहीतरी शून्य काढून टाकू नये. 28,000 जे आता आपल्याकडे जे आपण नक्षत्र, स्वाती हे एक नक्षत्र आहे. त्यांच्या पतींना विचारा. माझ्या कुंडलीत पण स्वाती नक्षत्र आहे. हे म्हणजे अगदीच कठीण गोष्ट झालं. 28,000 वर्षापूर्वी आता आपण जे नक्षत्र वापरतो आपल्या पंचांगामध्ये, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, हे आता जे आपण वापरतो 30 नक्षत्र महाभारतामध्ये आहेत, 30 नक्षत्र रामायणामध्ये आहेत. ओके, मग ते केव्हा सुरू झाली असा एक सहज प्रश्न आला पाहिजे. तर त्याचं उत्तर अगदी तुम्हाला क्लिअरली मिळतं, ते महाभारतात दिलेलंही आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते काढता येतं. सूर्य सिद्धांतावरून काढता येतं, आर्यभट्टीयावरून काढता येतं की त्याची निर्मिती 28,000, इतकं ॲक्युरेट सांगता येतं, 28,500 BC म्हणजे साधारण 30,000 वर्षापूर्वी झाली जी आपण वापरतोय. त्याच्या आधी नक्षत्र नव्हती का असं नाहीये, नाही तर मग त्या स्वातीताईंना आपण कुठे कसं 60,000 मध्ये घेऊन जाणार. होती, पण त्यांची वेगळी नावं होती. तिचा तो आजचा विषय नाही. 28,000 वर्षानंतर एक मागे जायचंय. मग कोण लोक म्हणतात मग त्याच्या आधी काय. बरेच लोक असं विचारतात की रामायण 14,000 वर्षापूर्वी, महाभारत 7,000 वर्षापूर्वी, याच्या मध्ये काही झालं नाही का. त्याची खूप उत्तर आहे, पण ते एका तासात ते शक्य नाही. त्याच्याकरता जे नवीन लोक आलेले आहेत किंवा जुने सुद्धा ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरता रात्री बेड टाइमला जायचं, स्मार्टफोन ओपन करायचा, युट्यूबला जायचं, निलेशवर टाईप करायचं, 2,000च्या वर लेक्चर्स येतात. त्यातलं कोणतेही लेक्चर बघायला सुरुवात करायची. एकतर बिंज वॉचिंग होईल, ज्ञानार्जन होईल किंवा छान झोप लागेल. नेक्स्ट थिंग गुड मॉर्निंग. पण त्याच्या आधी काही नाही का असा आपल्याला प्रश्न येतो, किंवा संपलं का 14,000 वर्षामध्ये संपलं का. आता काही ना त्याच्यानंच 14,000 वर्ष इतकं मागे यानंच भोवळ येते. त्यांचा आपण विचार करूया नको, ते आज नाही आहेत ऑडिटोरियममध्ये. पण ज्यांना तो प्रॉब्लेम होत नाही, पण आधी काही आहे का, तर 35,000 वर्षापूर्वीचा म्हणजे 34,500 BC, साधारण 36,000 वर्षापूर्वीचा एक इव्हेंट आहे आपल्याकडे. तो आता इतिहासामध्ये म्हणजे रामायण महाभारतात येत नाही, पण तो एक मैत्रायणी उपनिषद तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा मैत्रायणी आरण्यक याच्यामध्ये येतो की इक्ष्वाकू वंशातल्या बृहद्रथ नावाची कथा येते. आता नीट आहे का तसं, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा पुरावा मी आता तुम्हाला खगोलशास्त्रातून जमिनीवर पण आणणार आहे. गॅलिलिओ म्हणाला आपल्याला की सेलेस्टियल इज इक्वल टू टेरेस्ट्रियल, पण त्याच्या आधी हजारो वर्ष म्हणजे व्यासनी वाल्मिकी हे सांगतायत सेलेस्टियल इज इक्वल टू टेरेस्ट्रियल. इनफॅक्ट टेरेस्ट्रियल जे पृथ्वीवर चाललंय, जे युद्ध चाललंय त्याचं वर्णन करताना त्यांनी खगोलशास्त्राचा आधार केलाय. म्हणजे असं म्हटलेलं आहे की युधिष्ठिर आणि शल्य जेव्हा युद्ध करतायत ते आकाशातल्या शनी आणि चंद्र हे एकमेकाशी युद्ध करतायत असे दिसत होते. तुम्ही 18व्या दिवशी जाऊन जर बघितलं तर शनी आणि चंद्र हेच फक्त आकाशात रात्रीचे 2 ग्रह आहेत, दुसरा कोणताही ग्रह नाही. इतकं ते प्रिसाइज आणि ॲक्युरेट आहे. तर 35,000 वर्षापूर्वीचा बृहद्रथाची कथा मैत्रायणमध्ये अशी येते. त्यावेळेस बरीच वर्णन आहेत, 3 वर्णन फक्त घेतो. तो म्हणतो की ते वर्णन उपनिषद असं म्हणतं की त्यावेळेचा जो वसंत संपात होता. आता बघा वसंत संपात किती लोकांना कळतो, नाही कळतो. तर वसंत संपात मी काय सांगणार नाही, ते फक्त श्रद्धेवर घ्यायचं.
वसंत संपात हा मघा नक्षत्रामध्ये होता असं तो म्हणतो. जो अतिशय तेजस्वी असा जो ध्रुवाचा तारा आहे तो ढळत चाललाय असं म्हणतो. आणि समुद्र आटतायत, सुकतायत. आता तुम्हाला जर जिओलॉजीचा तुम्ही अभ्यास केला असेल, ओशनोग्राफीचा, तर मागच्या 20,000 वर्षामध्ये समुद्र सुकत नाहीत. समुद्र वर येत आहे. सगळे घाबरलेले की ओशन फ्रंटवर लँड घ्यायची का नाही, अशा प्रकारचं झालेलं आहे. मग तेच आपण सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला की समुद्र सुकतायत केव्हा आणि वसंत संपात हा मघा नक्षत्रामध्ये केव्हा येतोय, अत्यंत ब्राईट असा तारा आपल्या पोझिशन पासून केव्हा मिळतोय, तिने एकत्र आणले. तर त्याचा जो काळ येतो तो 34,500 BC येतो. आता हे बृहद्रथ हा इक्ष्वाकू वंशातला आहे. त्याची आधीची जी नावं आहेत राजांची, त्याच्यामध्ये रामाचं नाव नाहीये आणि असताच कामा नाहीये. पण त्याच्यामध्ये सगराचं नाव आहे, त्याच्यामध्ये हरिश्चंद्राचं नाव आहे. इक्ष्वाकूचं आहेच आहे. याच्यावर तुम्हाला काय कळतं सांगा मला? सगराबद्दल काय कळतं आणि हरिश्चंद्राबद्दल काय कळतं आणि इक्ष्वाकूबद्दल काय कळतं? त्याच्या आधीच आहे. असं तुम्ही 35,000 मागे गेलात, 42,000, 50,000 असं आपल्याला खूप जाता येईल. पण वेळ आपल्याकडे कमी म्हणून मी स्वाती त्यांच्या स्टोरीकडे येतो. स्वाती हे नक्षत्र, त्याची देवता कुणा, स्वाती ते देवता माहितीये का तुम्हाला? नाही. आता हे तुम्ही सांगू शकाल तुमच्या आईस ब्रेकर मध्ये की माझ्या नक्षत्राच्या देवतेचं नाव वायू, कारण ते खूप मूळ होतात म्हणून आहे. आता तुम्ही जर खूप आधी गेला, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण अशा अनेक ग्रंथामध्ये गेला तर त्यांना एक वेगळं नाव आहे. स्वाती नक्षत्राचं जे नाव आहे, तसं मॉडर्न नाव आरेक्टरस, आताच्या आपल्या ताऱ्याचं ते नाव आरेक्टरस आहे, म्हणजे इंग्लिश मधलं नाव म्हणूया. पण त्याच्या जर आधी गेला तर त्याचं नाव निष्ठ्या असं तैत्तिरीय संहितेमध्ये येतं. स्वाती नक्षत्राचं नाव निष्ठ्या आणि त्याचा संस्कृतमध्ये अर्थ असा की फॉरेनर आणि ट्रॅव्हलर. म्हणजे जे 30,000 वर्षापूर्वीची मी तुम्हाला सांगितली आपली सिस्टीम फॉर्म झाली, तर त्यावेळी व्हेरी लाईकली स्वाती नक्षत्राचा अंतर्भाव केला गेला. तोपर्यंत स्वाती हे नक्षत्र नव्हतं. मग काय होतं? तुम्ही जर खगोलशास्त्राचा अभ्यास करत मागे गेलात 58,000 BC म्हणजे 60,000 वर्षापूर्वी गेलात, तर स्वाती नक्षत्राचा जो तारा आहे हा ध्रुव तारा होता. उत्तरेचा जो ध्रुव तारा हा स्वाती नक्षत्र होता. कारण त्याचे 27 नक्षत्रापैकी स्वाती नक्षत्राची हालचाल इतकी अति आहे म्हणून त्याला देवता वायू म्हटलंय. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं रँडमली काही देवता दिलेली नाही, कारण ते वायू हलत असतो, वायू एका ठिकाणी नसतो. ते निष्ठा आणि त्याच्यावरचे आपल्या डोक्यात ते राहावं म्हणून ज्या कथा केलेल्या आहेत ना, ते त्याच्याकरता केलेल्या आहेत. म्हणजे रामायण महाभारत ह्या झालेल्या कथा आहेत, पण नसलेल्या सुद्धा ज्या कथा असतात त्याच्यामध्ये असं अपस्तंभी गृहसूत्रामध्ये, म्हणजे गृहसूत्र मी सगळ्यांना कळतात ना, लग्न कशी करायची, विधी कसे करायचे, त्याच्यातलं वर्णनात असं आहे की ज्या पित्याला असं वाटतं की आपली मुलगी लग्न झाल्यानंतर, लग्नस्थळी गेल्यानंतर तिने सुखानं राहावं, आनंदानं राहावं, प्रसन्न राहावं आणि कधी तिला परत यायची वेळ येऊ नये, अपस्तंभ गृहसूत्र सांगतं की त्या पित्यानं आपल्या मुलीचा विवाह स्वाती नक्षत्रावर करून द्यावा. का? कारण स्वाती म्हणजे फॉरेनर, ट्रॅव्हलर. ती एका घरातून प्रवास करून, त्या नवीन घरातली फॉरेनरच आहे ना, ती अशी जाते आणि तिचं तसं व्हावं. आता हे किती सामान, हे जे ज्ञान आहे ना, ते तुम्हाला आतापर्यंत ऐकलं होतं? किती लोकांनी हे ऐकलं होतं ही कथा स्वातीची? नाही, हातेवर करत नाही मी, नक्की नरोबा तुमच्या बाबा असं ऐकली नाही ऐकली. आता ही किती सामान्य लोकांना माहिती होती असं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की भारताचं ज्ञान कुठे आहे, कुठे पुरावा आहे असं विचारतात ना, त्याचं म्हणून तुम्हाला सांगतोय. 14,000 वर्षापूर्वी तुम्ही जर रामायणामध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसतं की हनुमान जेव्हा ते उड्डाण करून लंकेकडे जातोय ना, तेव्हा तो सांगतोय बाकीच्या वानरांना मी कशी उडी मारणार आहे. आपल्या विमानामध्ये बघा असं ते स्ट्रेट जात नाही विमान, असं येते की नाही कर्व करून. तो म्हणतो मी जो जातोय, तो म्हणतो की इव स्वाती इव अंबरे, जसा आकाशामध्ये स्वाती नक्षत्र प्रवास करून जातो तसा मी प्रवास करून जाणार आहे. हे 14,000 वर्षापूर्वी तो सांगतोय. याचाच अर्थ त्याच्या आधी 60,000 वर्षापूर्वीचं ट्रेसिंग आहे आणि सगळ्या गृहसूत्रामध्ये आलं. आपल्याला सूर्य हा एका जागी स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. आणि हे केव्हा आपल्याला कळलं सांगा? कोपर्निकसनं सांगितलं. कोपर्निकस रिव्होल्यूशन. कोपर्निकस रिव्होल्यूशन काय आहे? सन इज स्टेडी. आता हे कोपर्निकस केव्हाच आहे? 16व्या शतकातला आहे. त्याच्या आधी तुम्ही 13व्या शतकात, म्हणजे साधारण 300 वर्ष मागे जा. ज्ञानेश्वरांचं, ज्ञानेश्वरी किती जण वाचतात? ओके, बाकीचे सुरू करा. ज्ञानेश्वरांच्या 4थ्या अध्यायामध्ये 99 ओळी अशीच आहे. आणि उदो असतो चेनी प्रमाणे, जैसे का सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. सहज कॅज्युअली असं सांगताना सांगितलंय की जसं सूर्य उदय होतो, दुपारी डोक्यावर येतो, संध्याकाळी खाली जातो असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो काही करत नाहीये, तो एका ठिकाणी आहे. तशा पण आपल्याला काम करायला होतो.
तशा पद्धतीनं तुम्ही काम करणं, पण प्रत्यक्ष काम न वाटणं, असं जे आहे त्याला निष्कर्म्य कर्म याची भूमिका देताना तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आणि मी ते सांगतो, म्हणजे लेक्चर देताना सांगतो, भारतामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देताना सांगतो, म्हटलं भारताची काय व्यवस्था होती मला माहिती नाही, पण सामान्य मराठी माणसाला 13व्या शतकामध्ये सूर्य स्थिर आहे माहीत असावं, कारण नाही तर ज्ञानेश्वरांनी सहज ते आहे असं सांगितलं नसतं. आपण दुसऱ्या तिसऱ्या भागाकडे येऊया. आता काही तुम्ही लोक म्हणाल, मग ठीक आहे, हे जर होतं तर मग अशी आपली परिस्थिती अशी असता काय, आता म्हणजे आतापर्यंत चांगली परिस्थिती आली, पण मधल्या काळामध्ये काहीच नाही. आता समजा आपण रूम मध्ये घेऊया तर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोफोन मध्ये बोलतोय, आपले व्हिडिओ, स्मार्टफोन, सगळ्या गोष्टी घेतल्यात ना तुम्ही, घड्याळ, इलेक्ट्रिसिटी, पंखे, एसी, इंजिन्स, एरोप्लेन्स, यातलं भारतानं काही केलं नाही. हे तर खरं आहे ना माझे, पण ते काय, त्याचं कारण समजून घ्यायचं असेल तर बऱ्याच जणांना माहिती असेल, पण एक लक्षात घ्या की आपल्याकडे जर प्रचंड पैसा असेल, एखाद्याकडे प्रचंड बुद्धिमान लोकांना तुम्हाला एकत्र ठेवून मॅनेजमेंट करता येत असेल, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा फरक सांगतो. जरी सायन्सचं डेव्हलपमेंट झाली नसली तर प्रचंड पैसा, प्रचंड बुद्धी आणि एकत्र लोक डेडिकेटेड करून तुम्ही ठेवली तर टेक्नॉलॉजी निर्माण करता येते. म्हणजे ते सांगितलं की असं काहीतरी हवेतलं उडणारं वाहन तयार करा, तर ते बर्नौली प्रिन्सिपल न कळता सुद्धा करता येतं, इंटेलिक्ट करून करता येतं. पण मग आपल्याकडे जर नव्हतं, तसं आपलं होतं का, नाही पुष्पक विमान आहे, पण पुष्पक विमानाचं आपल्यालाच काही कळत नाही काय करायचं, तसं इंजिन कुठे वगैरे आपले शोधत असतात शास्त्रज्ञ, अत्यंत चुकीचा मार्ग येतो. म्हणून तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये मग आता आपली अशी वाईट परिस्थिती का, याचा जर तुम्ही विचार केला तर अशी वाईट परिस्थिती फार फार काळापूर्वी झालेली नाही, अगदी मागच्या 500 वर्षात झालेली आहे. 1700 मध्ये जरी तुम्ही गेला, बायरॉन म्हणून एक बेल्जियन फायनान्स माणूस होता, त्याला वर्ल्ड बँक किंवा IDRC याने एक प्रोजेक्ट दिला की इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा काय म्हणजे जगावर परिणाम झाला तो शोधून काढ, म्हणजे त्याचा कुणाला फायदा झाला. त्याने काढलं, मागच्या तो 500 वर्षाचा त्यांनी हिशोब केला, तर तो म्हणाला की जर तुम्ही अगदी 1700 पर्यंत मागे गेलात तर तुमच्या लक्षात येतं की जगातले सगळ्यात मोठे समृद्ध देश ते म्हणजे चायना आणि इंडिया. किती जणांना नाही माहिती, 1700 मध्ये जरी गेलात तरी. ओके, मग ते इथल्या लोकांना ते कन्क्लुजन आवडलं नाही, कारण इंडिया चायना जरा चांगलं होतं, म्हणजे बरं वाटत नाही असं. त्यांनी एक अमेरिकन माणसाला कमिशन केलं, तुम्ही नाव ऐकलं असेल, अँडस मॅडिसन. किती जणांनी ऐकलंय, गुगलवर जाऊन बघू शकता. त्या अँडस मॅडिसनला जर त्यांनी जॉब दिला, तो 2000 वर्ष मागे गेला. तो चार्ट तुम्हाला बघायला मिळेल. 2000 वर्ष तुम्ही मागे गेलात रोमन टाइम्स मध्ये, अगदी 0 वर्ष तुम्ही घेतलं तर सगळ्यात हायेस्ट कॉन्ट्रिब्युशन इन द वर्ल्ड बाय एनी इंडिव्हिज्युअल कंट्री इज इंडिया. ओके, 40%. मग आता प्रश्न असा आहे की त्याच्या मागे काय झालं, त्याच्या मागे काय झालं, आपल्याकडे GDP डेटा नाहीये, पण काय झालं म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यामध्ये की तुम्ही जर पूर्व पक्ष करत गेला की आता हे जे वेस्ट मध्ये झालं ते कसं झालं, तर नक्की सायन्स टेक्नॉलॉजीनं झालं मागच्या 500 वर्षामध्ये ते झालं, पण आणखी काहीतरी आहे. कुणाला सांगता येईल, लूट. ओके, म्हणजे वास्को डी गामा पूर्वेला निघाला, त्याच्या आधी कोलंबस इकडे निघाला, म्हणजे आपले हे सगळे आपण येण्यापूर्वी सुद्धा इथे इंडियन्स होते माहिती ना तुम्हाला. तिथे तो इकडे आला, दोघे काय करत होते, दोघेही भारत शोधायला निघाले होते. ओके, त्यानंतर एकदा त्याचा शोध लागल्यानंतर अमेरिकेमधली लूट सुरू झाली, इकडूनही लूट सुरू झाली, पण आपल्या भारतामधून सुद्धा इतकी लूट सुरू झाली. एक उदाहरण म्हणून सांगतो, माद्रे ते दिवस ऐकलंय का तुम्ही, म्हणजे 1592 म्हणजे वास्को डी गामानं भारत आपल्याला त्याने डिस्कवर केलंय. वास्को डी गामा डिस्कवर्ड अस. त्या डिस्कवरीचा फार वेगळा अर्थ आहे की आता तुम्हाला एक्सपर्ट करू शकतो. तर स्लेव्हरी सुरू झाली, त्याच्यानंतर इंडेंचर्ड लेबर सुरू झालं. पण 1592 मध्ये 7 मजले असलेलं एक शिप, माद्रे दे दिवस म्हणजे द मदर ऑफ गॉड्स, असं स्पॅनिश शिप जेव्हा येत होतं तर ब्रिटिश म्हणले की आपल्याला काही जाणं जमत नाहीये, ते जवळ आले की त्यांना लुटूया. हे ब्रिटिश राणीनं ऑफिशियल ऑफर दिलेलं होतं, त्याच्यावरून तुम्ही लुटलं की एवढा % टॅक्स भरा, बाकी तुम्ही ठेवू शकता, असा तो करार होता. आणि त्याच्यामध्ये ते शिप त्यांनी लुटलं आणि त्याची जी एस्टिमेटेड त्याच्यावरचं जे वेल्थ आहे, एस्टिमेटेड इन $2 म्हणजे तेव्हाची, ती $500,000 UK पाऊंड तेव्हा. आता ते $multi-million मध्ये होईल. म्हणजे अशी लूट पण झाली. ते रिसोर्सेस तिथून आले, अमेरिकेचे रिसोर्सेस आले आणि त्याच्यामधून त्यांना करता आलं. पण आता असं आहे, आपल्याकडे सुद्धा रिसोर्सेसची कमी नाहीये, पण आपण काय करतोय, मी त्या निगेटिव्ह बोलायचं नाही म्हणून बोलत नाही, पण आता जर भारताच्या परिस्थिती बघितलीत ना तर जे काही ब्राईट स्पॉट्स आहेत ते अर्थातच आहेत, पण मेजर जर तुम्ही बघायला गेलात तर कॉपी पेस्ट आहे. ओके, आणि हे सत्य आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये सत्य आहे. आणि अनफॉर्च्युनेटली ते स्टेम मध्ये पण यायला लागलेलं आहे. म्हणजे अमेरिकेतही तुम्हाला दिसतं, पण ते खरोखर झालेलं आहे. आता काही लोक इथे ब्राईट लोक बसले ते म्हणतील की अरे
पण आता हे अमुक XYZ ते पण याच सिस्टीम मधून आले का? आपण सगळे त्याच सिस्टीम मधून आलो असं म्हणून आपण सगळे ब्राईट होत असं आपण समजूया 5 मिनिटाकरता. आपण त्याच सिस्टीम मध्ये आलो. पण सांगायचा मुद्दा असा की जे आपल्या लोकांमध्ये ज्यांनी ब्राईट काम केलंय ना ते त्या एज्युकेशनमुळे नाहीये. इट इज इन स्पाइट ऑफ दॅट एज्युकेशन सिस्टम. त्याच्याशिवाय ते बाहेर आलेले. सो आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला सायन्स समजून घ्यावं लागेल. पण सायन्स म्हणजे काय आत्ताच्या लोकांकडून शिकणं गरज आहे का? नाही, तिथून सुरू करूया. माझा प्रवास पॉपरकडनं सुरू झाला. पण त्यानंतर मी तर तुम्हाला असं स्टेटमेंट सांगेन की आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह, ओरिजिनल, रिव्होल्युशनरी जर करायचं असेल तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे आयुर्वेद असो किंवा तुमचं सायन्स असो, टेक्नॉलॉजी, IT, मेडिसिन, काहीही असो, तुम्हाला जर इनोव्हेटिव्ह, ओरिजिनल काहीतरी म्हणजे असं एक्साइटिंग काहीतरी रिव्होल्युशनरीचं वर्क करायचं असेल तर आपले भारतीय जी दर्शन शास्त्र आहेत ना त्यांचा अभ्यास करणं हे नॉन निगोशिएबल आहे. मी तुम्हाला तर तुमच्याकडे बघा स्वतः विचार करा की काही रिव्होल्युशनरी केलं का? त्याचं उत्तर जर नो असेल तर दर्शनशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात करा. इतकं ते महत्वाचं आहे. त्याच्यात आता आपल्याला भगवद्गीता, मी लोक मला विचारतात तर पूर्वी काय सांगायचो की कसा अभ्यास करा, मी म्हणायचो कार्ल पॉपरचं पुस्तक वाचा. मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे अटलांटामध्ये मी बराच काळ राहिलोय, मग लक्षात आलं की पुढच्या वेळी तो माणूस भेटतो तो रस्ता बदलतो, रस्त्याची बाजू बदलतो. मग मला लक्षात आलं की मी काहीतरी चुकीचं सांगतो. त्याच्यावर उपाय म्हणजे मी आता भगवद्गीता सांगतो सगळ्यांना. आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे की तुम्ही भगवद्गीता जर वाचायला लागलात मराठी माणसाकरता, माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की विनोबाची गीता आहे. त्याचा फायदा असा, कारण नुसतं भगवद्गीता सांगितलं की पुढचा प्रश्न असतो की ट्रान्सलेशन पुढचं वापरूच नका. विनोबांची गीताही घ्या. म्हणजे विनोबांची गीताही घेताना सुद्धा किंवा विनोबाबद्दल सांगताना विनोबा मायनस गांधीवाद. ओके, पण ते तुम्ही घ्या, तुम्हाला सगळे पुढचे मार्ग मिळतील. म्हणजे तुम्ही विनोबांची गीताही घेतल्यानंतर गीता वाचता वाचता सुद्धा त्याच्यामध्ये दर्शनशास्त्रावर बोललेलं मला अनेक काळ कळलं नव्हतं. पण अध्यात्म, एक गुजराती व्यक्तीचं मी ऐकत होतो, अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन असं म्हटल्यानंतर तत्वज्ञान आणि दर्शन हे वेगळ्या दोन गोष्टी आहेत. आता इकडे वेस्टमध्ये तर चुकीचं करतात, म्हणजे दर्शनशास्त्र हे सुद्धा फिलॉसॉफी असं करतात, ती फिलॉसॉफी नाहीये. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी आहे, दर्शनशास्त्र म्हणजे फ्रेमवर्क्स आहे. विचार कसा करावा, क्लासिफिकेशन कसं करावं, विज्ञान बुद्धी कशी असावी, विचार नीट कसा करावा, उत्तम त्यातला निर्णय कसा काढावा, वर्गीकरण कसं करावं, वर्गीकरण, पृथक्करण, एकीकरण, इंद्रिय प्रामाण्य, इंद्रिय भ्रम, संशयाचा योग्य वापर कसा करावा. संशय काही वाईट नाहीये. आपला बऱ्याच लोकांचा संशय हा मनाचा संशय असतो, म्हणजे आळशी संशय असतो. म्हणजे भगवान कृष्ण म्हणतो ना, अज्ञेश्य अश्रद्धा मनुष्य संशयात्मा विनश्यती. आता बघा किती जणांना कळलं, अज्ञेश्य अश्रद्धा ध्यानश्य संशयात्मा विनश्यती. काही जणांना कळलं. तेच तुम्ही विनोबा वाचलात तर कसं होईल, नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा, लगेच कळून जातं ना. तर हा जो संशय जो कृष्ण म्हणतोय की याच्यामुळे तुमचा विनाश होईल, तो मनाचा संशय आहे. हे प्रश्न विचारायचे आणि पुढे काही करायचं नाही, हा मनाचा संशय. बुद्धीचा संशय, आपल्या पूर्ण दर्शनशास्त्रामध्ये सगळीकडे संशय हा शब्द येतो. वाचस्पती मिश्र शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावर टीका करताना, टीका म्हणजे आपण मराठीत टीका म्हणतो ती नाही, त्याच्यावर वक्तव्य करताना ते म्हणतात की संशय फार महत्वाचा आहे. संशयाशिवाय तुमच्या ज्ञानाचा प्रवासच सुरू होत नाही. पण तो संशय कसा पाहिजे, संदिग्ध आणि सप्रयोजन. संदिग्ध म्हणजे काय की तुम्ही त्याच्यावर पूर्वपक्ष केलाय, प्रश्न रिव्ह्यू पेपर आपण म्हणतो ना, तसा पूर्ण अभ्यास केलाय, सगळ्या लोकांनी काय केलं ते समजून घेतलं आणि आता मला नवीन काय करायचंय, कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाहीये, तो संदिग्ध. आणि सप्रयोजन म्हणजे, सप्रयोजन जर चांगल्या अर्थाने सांगतो की मला विचारतात निलेशजी तुमचा महाभारताचा खूप अभ्यास आहे, मला सांगा अश्वत्थाम्याची उंची किती, तू घेऊन काय करणार. हा सप्रयोजन नाहीये. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ना ते उत्तर मिळाल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला पुढे काहीतरी करायचंय, सोसायटीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणखी 2 मिनिटं सांगतो मी थांबतो. भक्तीबद्दल असं म्हटलं तरी योगाबद्दल सांगतात. योगा म्हटलं की लोक डोळे करतात, तो एक त्यातला आपल्याला समाधी समजून घ्यायचा विषय आहे. पण योगामध्ये तुम्ही एक्सपर्ट झालात, म्हणजे तुम्ही जर विभूतीपाद मध्ये गेलात, पातंजली योगसूत्रामध्ये, तर ध्यान अधिक धारणा अधिक समाधी इक्वल टू संयम असं म्हटलेलं आहे. आणि तो संयम आल्यानंतर, आता झाला माझा संयम, काही बाबा शाव आदिवास असं नाहीये. तस्य भूमेषु विनियोगा, त्याचा आपल्या भूमीवर आपल्या समाजाच्या कल्याणाकरता उपयोग करायचा आहे. आणि ते सांगताना स्वतः माझा ऍस्ट्रॉनॉमी सब्जेक्ट म्हणून सांगतो. तुम्ही जर सूत्र जाऊन बघितलं तर भुवन ज्ञानम सूर्य संयम, सूर्यावर ध्यान धारणा समाधी केली तर भुवन ज्ञान तुम्हाला कळेल, ऋतू कळतील. चंद्रे तारा विवद ज्ञानम ध्रुवे तत् गती ज्ञानम, ही त्यातली सूत्र आहे. मग ते समाधी झाली, आता मी काही करत नाही, हा एक योगाचा होता. भक्तीबद्दल मला सांगतात की तुम्ही करता ते छान काम आहे, पण मी आपला भक्त आहे. म्हणजे काय नक्की,
हे फक्त म्हणजे मला जे बरेचसे दिसतात, सगळे म्हणत नाही, बरेचसे दिसतात ते आळशी असतात की मी काही वाचत नाही, काही नाही. पण असं भागवताची नाहीये. आता भागवत ग्रंथ हा भक्तीचा ग्रंथ आहे. भागवताची डेफिनेशन अशी आहे की ज्ञानम विशुद्धम विपुलम येतात. जो भक्त झालेला माणूस आहे उद्धव गीतेमध्ये, तो विशुद्ध आणि विपुल असं ज्ञानाची निर्मिती करतो, ज्ञानाचं स्वतः समजून घेतो. अशा प्रकारचं आपल्याला करायचं आहे. विनोबाची गीता एक तुम्हाला सांगितली, संजयजी उपाध्यायांनी काल तुम्हाला एंटरटेन केलेलं आहे. माझा आजचा उद्देश एनलाइटन करायचा प्रयत्न करायचा होता त्याच्यामध्ये, पण असंच आहे, संजयजीने केलं ते खूप महत्वाचं आहे की टू द एक्सटेंड आपण एंटरटेन करू शकतो ना, टू दॅट एक्सटेंड वी एज्युकेट किंवा वी एनलाइटन. त्याच्याकरता विनोद बुद्धी तर पाहिजेच. तुम्ही जर आपल्या ग्रंथामध्ये जर बघायला गेलात तर तुम्हाला इतके विनोद सापडतील. म्हणजे जर तुम्हाला त्यामुळे अध्यात्मातला माणूस जर सिरियस असेल तर काहीतरी चुकीचं आहे असं समजा. इतके विनोद तुम्हाला सापडतील ना त्याच्यामध्ये, म्हणजे आश्चर्य वाटेल की असं लिहिलंय. आता माझ्याकडे वेळ नाही, आपलं माझी वेळ संपलेलीच आहे. अशा करता म्हणून तुम्हाला सांगत नाही, पण तेवढ्या करता तुम्ही वाल्मिकी रामायण आणि महाभारत वाचा. म्हणजे तुम्हाला आपल्या इंग्लिश भाषेमधलं म्हणून सांगतो की वाचताना असं होतं, वाटतं हे इथं आहे, म्हणजे असं आहे असं होतं. साध्या भाषेत तुम्हाला सांगतो की गेम ऑफ थ्रोन्स ते इथं व्हिज्युअल आहे, बरोबर. पण ते गेम ऑफ थ्रोन्स तुम्ही जर ते वाचा, सगळ्यांनी बघितलं असतील. कोणी नाही बघितलं हात वर करा. गेम ऑफ थ्रोन्स, ओके, हा, म्हणजे ते बघा किंवा महाभारत वाचा. तर तुम्ही महाभारत वाचायला लागाल, रामायणापेक्षाही महाभारत वाचायला लागाल तर तुम्ही गेम ऑफ थ्रोन विसरून जाल. इतकं काहीतरी खूप अमेझिंग असं आहे. माझी वेळ संपलेली आहे. थोडेसे मुद्दे सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही जे इतिहास आपला जर समजून घ्यायचा असेल तो का समजून घ्यायचा, तर ते हिस्ट्री नाही म्हणजे काय, तर ते गाईड बुक आहे. केस स्टडी जसं आपण बिझनेस स्कूलमध्ये आपण बघतो, मेडिसिनमध्ये बघतो, लॉ मध्ये बघतो, तसे ते केस स्टडीचा एन्सायक्लोपीडिया आहे. त्याची व्याख्या जशी आहे ते करून मी थांबतो. इतिहासाची व्याख्या सांगतो. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. इतिहास अशा गोष्टीला म्हणायचं की पूर्वी झालेली घटना त्याचा वापर करून, कारण आपल्याला कथा आवडतात सगळ्यांना, त्याचा वापर करून पूर्ववृत्तम कथायुक्तम, पण थोडं रोमांचक पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे लिबर्टी घेतलेली आहे, पण ती अगदी थोडी लिबर्टी आहे. तुम्हाला एंगेज करण्यापुरतीची जी लिबर्टी आहे तेवढी घेतलेली आहे. पण अदरवाईज जसं झालं तसंच इतिहासाचा अर्थच हा इतिहास म्हणजे द वे इट हॅपन, असंच झालं. आणि हा जो आहे कशा करता, तो उपदेश समन्वितम, म्हणजे आपल्याला ते गाईड बुक, पुढच्याला ठेच मागचा शाणा जसं म्हणतो, अशा प्रकारचं गाईड बुक, सगळ्यांना एकत्र आणणारी अशी एकत्र एकजूट करणारी अशी गोष्ट. आणि ती कशा करता, आपल्याला जे 4 पुरुषार्थ, म्हणजे आपल्याला संपन्न आयुष्य जे जगायचं आहे, आपल्या मुलांनी जगावं असं आपल्याला वाटतं, त्याच्याकरताही त्यांना इतिहास शिकवायची गरज आहे. आणि ते म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धन्यवाद.